Good morning. This is the fourth lecture of topic human health and disease. Today we discuss next article, structure of an antibody. This is the rough diagrammatic representation of structure of an antibody. And also this antigen bind to this antibody. So this diagram also show the antigen antibody complex. एकाच डायग्राम मध्ये दोन्ही सुद्धा डायग्राम या ठिकाणी दिसतात. हा अँटीजन इथं दाखवलेला आहे. ही राहिलेली अँटीबॉडी आहे. अँटीबॉडी आणि अँटीजन केलॉक मॅनर फॅशन एकमेकाला बाइंड झालेले आहेत, अटॅच झालेले आहेत. याला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं म्हणतो. म्हणजे ही पूर्ण डायग्राम काढली की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं म्हणूया. आणि हा अँटीजन फक्त रिमूव्ह केला एवढा हा भाग की फक्त ही डायग्राम कोणाची झाली, स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडीची झाली. या पद्धतीनं ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायची, लक्षात घ्यायची. पहिल्यांदा डायग्रामची नावं व्यवस्थित समजून घेऊया. विथ द हेल्प ऑफ नेम वी here discuss about this antibody. Here this portion हा जो या ठिकाणी मी सेपरेट करतो असा जो इररेग्युलर शेप दाखवलेला आहे, या पोर्शनला आपण अँटीजन असं म्हटलंय. द नेक्स्ट हियर हा जो पोर्शन आहे या दोन्ही ठिकाणी सेम दिसतोय. ही जी छोटी चेन आहे ही आणि ही, ह्या दोन चेन आहेत, याला लाईट चेन असं म्हणतो. आणि ही जी मोठी आहे या ठिकाणी याला आपण हेवी चेन असं म्हणतो. बोथ चेन्स दोन्हीच्या दोन्ही डिवाइड, मध्यभागी इथं एक रेष दिसते, इथं आणि इथं, इथं सुद्धा दिसते पहा, इथं आणि इथं. त्यामुळं दोन्ही चेन विभागल्यासारखं दिसतंय. हा वरचा भाग, हा खालचा भाग. हियर दिस अपर पोर्शन ऑफ बोथ चेन इज कॉल्ड एज ए व्हेरिएबल रिजन. हा पोर्शन वरचा याला काय म्हटलंय, व्हेरिएबल रिजन. अँड लोअर पोर्शन दिस वन अँड दिस वन, हियर दिस वन अँड दिस वन, कॉल्ड एज ए कॉन्स्टंट रिजन. म्हणजे वरचे हे दोन भाग म्हणजे व्हेरिएबल रिजन, खालचे हे दोन भाग म्हणजे कॉन्स्टंट रिजन. ही छोटी आणि ही छोटी म्हणजे लाईट चेन, ही मोठी आणि ही मोठी म्हणजे हेवी चेन. आणि हे मधले जे आहेत फॉस्फोडायस्टर बॉन्ड, की ज्या बॉन्डच्या साहाय्यानं ह्या सर्व चेन्स एकमेकाला अटॅच आहेत अँड फॉर्म इंग्लिश लेटर वाय शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड एज ए अँटीबॉडी. पहिल्यांदा आपण डायग्राम समजून घेतली. आता ही आर्टिकल समजून घ्यायला एकदम सोपं जाईल. Listen carefully about with the help of this diagrammatic representation structure of an antibody. You know very well, actually antibody are chemical molecule that is nothing but proteins which are naturally synthesized in response to antigen in our body. याचा अर्थ काय होतो, बाहेरून एखादा अँटीजन बॉडीमध्ये आपल्या आला तर त्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपोआप प्रोटीन्स तयार होतात. ते प्रोटीन तयार जे होतात त्यालाच आपण अँटीबॉडी असं म्हणतो. It is commonly termed as a immunoglobulin
स्मॉल जी. शॉर्टकट मध्ये इम्युनोग्लोब्युलिन असा लिहिला जातो. And this antibody is called as a immunoglobulin because it is nothing but protein molecule which is naturally synthesized in our body in response to antigen. Here there are 5 most important types of immunoglobulin. ह्या अँटीबॉडीचे एकूण महत्त्वाचे 5 प्रकार आहेत. लक्षात ठेवायला सोपा आहे. मॅडगी MADGE मॅडगी. मग प्रत्येक स्वतंत्र कसं होईल तर या ठिकाणी पहा IgM हा पहिला प्रकार, IgA दुसरा प्रकार, IgD तिसरा प्रकार असेल, देन IgG चौथा प्रकार and last IgE. These are the 5 most important types of antibody. हे 4 बेसिक प्रकार या ठिकाणी आपल्याला इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे अँटीबॉडीचे दिसून येतील. Here all these types consist different character. प्रत्येकामध्ये स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेतच. But some characters are same in each molecule. पण काही अशी कॅरेक्टर्स आहेत की प्रत्येकामध्ये ती सेम आहेत, कॉमन आहेत, कारण हे सगळे शेवटी कोण आहेत? अँटीबॉडी आहेत, प्रोटीन्स आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कॉमन कॅरेक्टर सुद्धा आहेत. वी डिस्कस हियर विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम कॉमन कॅरेक्टर. कोणती कॉमन कॅरेक्टर्स आहेत? हियर द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी इज English letter Y shape or sometimes English letter T shape. शक्यतो अँटीबॉडीचा शेप असतो Y शेप किंवा कधी कधी इंग्लिश लेटर T शेप सुद्धा दिसतो. हे कॉमन कॅरेक्टर असेल. All types of antibodies made up of 4 polypeptide chains. 4 चेन आहेत. 1 2 3 4 4 polypeptide chain. Out of these 4 polypeptide chain, 2 are small, short, called as a light chain. ही एक लाईट चेन असेल, ही एक लाईट चेन असेल, म्हणजे 2 लाईट चेन. Remaining 2 are large. ही अखंड एक असेल, ही अखंड एक असेल. याला आपण हेवी चेन असं म्हणतो. थोडक्यात 2 लाईट चेन, 2 हेवी चेन अशा 4 कोण असतात? पॉलीपेप्टाइड चेन. ऑल चेन कन्सिस्ट अमाइनो एसिड्स बिकॉज हियर अँटीबॉडी इज नथिंग बट प्रोटीन. अँटीबॉडी म्हणजे कोण आहे तर प्रोटीन आहे. And you know very well protein is made up of amino acids. प्रोटीन कशाने बनतं? अमाइनो एसिड्स ने बनतं. साहजिकच याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीही नाही, फक्त अमाइनो एसिड असतील. 4 चेन मध्ये अमाइनो एसिड असतील. आता या ठिकाणी ही लाईट चेन आहे, ही लाईट चेन आहे. अप्पर पोर्शन इज कॉल्ड एज ए व्हेरिएबल रीजन. Lower portion is called as a constant region. Heavy chain मध्ये सुद्धा तसंच आहे. Upper portion is called as a variable region and lower portion is called as a constant region. Is it clear? इथपर्यंत एकदम सोपं आहे. Then we concentrate only on first light chain. आता आपण फक्त लाईट चेन वरती फोकस करूया.
Here light chain is small, shorter, made up of amino acids. छोटे amino acids ने बनलेले. It divides into two sub-regions. Anterior part is called as a variable region. Posterior part is called as a constant region. These light chains are twin number. संख्येने दोन आहेत. ही एक आणि ही एक असेल. Here. This variable region consists amino acids near about 1 to 108. 1 ते 108 अमायनो ऍसिड असतात. या ठिकाणी 1 ते 108. And remaining here 119 to 214. राहिलेले 119 ते 214 या भागामध्ये असतील, कॉन्स्टंट रीजन मध्ये असतील. The sequence of amino acids which are present in constant region, it is particular, it never change. हा जो काय सिक्वेन्स आहे 119 ते 214 हा अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स कॉन्स्टंट मध्ये स्थिर असतो. हेन्स कॉल्ड एज अ कॉन्स्टंट रीजन. सिक्वेन्स स्थिर असतो, बदलत नाही. But here in variable region the sequence of amino acid from 1 to 108 it change depends upon types. कोणत्या प्रकारची अँटीबॉडी आहे त्याच्यानुसार हा सिक्वेन्स अमायनो ऍसिडचा बदलतो. आणि बदलतो म्हणून तर त्याला म्हटलेलं आहे व्हेरिएबल रिजन. म्हणजे एखाद्या अँटीबॉडी मध्ये 1 ते 108 इथं असतील तर दुसऱ्यामध्ये अधिमध्ये असतील. पहिल्यांदा 5व्या नंबरचा असेल, दुसऱ्यांदा 8व्या नंबरचे असेल, तिसऱ्यांदा एकदम 15व्या नंबरचे असेल. असा सिक्वेन्स बदललेला असेल. पण मात्र 1 ते 108 व्हेरिएबल रिजन मध्येच असतात आणि 119 ते 214 इथं असतात. याचा अर्थ this light chain consists how many amino acids? 214. टोटल 214 अमायनो ऍसिड ह्या लाईट चेन मध्ये असतात. There are two types of light chain. लाईट चेन चे दोन प्रकार आहेत. कप्पा के and here लॅम्बडा. या दोन प्रकारच्या लाईट चेन आहेत आणि इथं सुद्धा दोन लाईट चेन आहेत. Both chains are either कप्पा के टाइप और लॅम्बडा टाइप. ह्या दोन्हीच्या दोन्ही लाईट चेन एकतर लॅम्बडा प्रकारचे असतील किंवा कप्पा प्रकारचे असतील. दोन्ही पैकी कोणत्या तरी एकाच प्रकारच्या दोन्हीच्या दोन्ही चेन दिसून येतील असं कधी होत नाही. ही कप्पा के टाइपची आहे आणि ही लॅम्बडा प्रकारची आहे असं कधी होत नाही. या पद्धतीचं ही लाईट चेन असेल. देन हेवी चेन. Here this one and this one is called as a heavy chain. Heavy chain also consists amino acid. The total number of amino acid is 440. 440 amino acid असतात. amino acid खूप संख्येने आहेत आणि म्हणून त्याला आपण हेवी चेन असं म्हणतो. It is long. लांबीने ती मोठी आहे. And also divides two region. Anterior region is called as a variable region and remaining this region is called as a constant region. Both regions consist amino acid. In here variable region मध्ये किती amino acid? From 1 to 118. 1 ते 118 एवढे अमायनो ऍसिड या ठिकाणी या व्हेरिएबल रिजन मध्ये असतील हेवी चेनच्या.
आणि राहिलेले 119 सॉरी या ठिकाणी 109 ते 214, मग या ठिकाणी किती असतील 119 ते 440. कारण या हेवी चेन मध्ये व्हेरिएबल रिजन मध्ये 1 ते 118 असतील आणि कॉन्स्टंट रिजन मध्ये 119 ते 240 असतील. या पद्धतीने टोटल किती असतात 440. 440 अमाइनो एसिड्स आर प्रेझेंट इन हेवी चेन. असे हे आपल्याला अमाइनो एसिडचं कॉम्बिनेशन्स ह्या पॉलीपेप्टाइड चेन्स मध्ये दिसून येतील. हियर these are the 4 polypeptide chains chemically attached with each other with the help of phosphodiester bond. Here these are the bonds. ह्या बॉन्डच्या सहाय्याने 4 पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला अटॅच झालेले आहेत आणि म्हणून कोणतं इंग्लिश लेटर स्ट्रक्चर तयार होते वाय शेप्ड. या पद्धतीने हे स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडी असेल. थोडक्यात मी 2 मिनिटांमध्ये पुन्हा रिव्हिजन करतो. अँटीबॉडी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर ते प्रोटीन आहे. ते शरीरामध्ये आपोआप तयार होतं. का तयार होतं तर बाहेरून एखादा अँटीजन आला पॅथोजन त्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी नैसर्गिक प्रोटीन शरीरामध्ये तयार होतात, त्याला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. अँटीबॉडीचे प्रमुख 5 प्रकार आहेत. IgM, IgA, IgD, IgG, IgE. थोडक्यात मॅडगी असं आपण म्हणतोय शॉर्टकट मध्ये. हे प्रमुख 5 प्रकार आहेत. याचे वेगवेगळे अनेक कॅरेक्टर्स आहेत पण प्रमुख कॅरेक्टर आपण पाहतोय. या ठिकाणी हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असेल तर ही अँटीबॉडीचं इंग्लिश लेटर वाय शेप्ड आपल्याला दिसून येईल. इट इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. Out of 4, 2 are light chain and 2 are heavy chain. Here light chain is made up of how many amino acids? 214. Heavy chain is made up of how many amino acids? 440. Both chains, light and heavy chain, consist variable region, constant region, variable region, constant region. लाइट चेन मध्ये सिक्वेन्स अमाइनो एसिडचा कसा असतो फ्रॉम 1 टू 108. 1 ते 108. मग पुढे 109 ते 214 कॉन्स्टंट रिजन मध्ये असते. इज इट क्लियर? इथं काय 1 टू 118 1 ते 118 व्हेरिएबल रिजन मध्ये आहे आणि 119 च्या पुढे 440 पर्यंत ह्या कॉन्स्टंट रिजन मध्ये आहेत. अशा पद्धतीनं अमाइनो एसिडची सिक्वेन्स दोन्ही चेन मध्ये असते आणि शेवटी चारही चेन एकमेकांना अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडी. तुम्ही आता तुमच्या भाषेत इझिली लिहू शकाल. आय होप यू अंडरस्टँड अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडी. देन हियर दिस इज द अँटीजन. अँटीजन मीन्स एनी particle, any substance which cause infection to our body. आपल्या शरीराला ज्यानं आजार निर्माण होऊ शकतो असा कोणताही घटक किंवा पदार्थ त्याला अँटीजन असं म्हटलं जातं. आयदर दिस अँटीजन इन द फॉर्म ऑफ गॅस, गॅसच्या स्वरूपात असेल जसं की केमिकल एक्झॉस्ट, केमिकल इंडस्ट्री स्वतःचा धूर स्मोक बाहेर सोडतात ते गॅसेस असतात. त्याच्यामध्ये H2S असेल, कोणताही गॅस असेल, टॉक्सिक गॅसेस त्या स्वरूपात असू शकेल किंवा टायर प्लास्टिक जाळलं त्याचा धूर असेल ते सुद्धा विषारी असतं. म्हणजे इन द फॉर्म ऑफ गॅसेस. इन द फॉर्म ऑफ लिक्विड केमिकल्स, केमिकल्स पासून आपल्याला त्रास होतो, शरीराला त्रास होतो. इन द फॉर्म ऑफ लिव्हिंग कंडिशन, त्यामध्ये मग प्रोटिस्ट येईल किंवा बॅक्टेरिया व्हायरसेस येतील. बरोबर आहे. या पद्धतीनं लिव्हिंग स्टेट मध्ये असेल, लिक्विड स्टेट मध्ये असेल, गॅसियस स्टेट मध्ये असेल,
कोणत्याही स्वरूपात तो अँटीजन असतो की ज्यानं आपल्या शरीराला त्रास होतो किंवा आजार निर्माण होतो. बट मोस्टली अँटीजन्स इज मेड अप ऑफ आयदर इन द फॉर्म ऑफ प्रोटीन, शक्यतो प्रोटीन्सनच बनलेले असतात अँटीजन सुद्धा. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन्स. समटाइम्स दे आर इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, कधी कधी कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात सुद्धा अँटीजन असू शकतात. समटाइम्स इन द फॉर्म ऑफ लिपिड्स अँड न्यूक्लिक ऍसिड, लिपिड आणि न्यूक्लिक ऍसिडच्या स्वरूपात सुद्धा असतो. उदाहरणार्थ कोरोना व्हायरस, कोरोनाचा जो आहे त्याच्या आतमध्ये न्यूक्लिक ऍसिड आहे, आरएनए, आणि मग त्याच्या भोवती लिपिडचं कोटिंग आहे. लिपिड म्हणजे बाहेर लिपिडचं कोटिंग आहे आणि आतमध्ये न्यूक्लिक ऍसिड आहे. अशा पद्धतीचा तो व्हायरस आहे. या पद्धतीनं अँटीजन कोणत्याही स्वरूपात असतो. When antigen enter in our body, then antibody develop in response to antigen. मग शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात, जनरेट होतात आणि त्या अँटीजनला लाईक दिस की लॉक, जसं कुलपाला चावी लावतो आणि कुलूप उघडतो त्या पद्धतीनं की लॉक मॅनर फॅशननं अँटीजन अँटीबॉडीला घट्ट पकडतो, त्याच्या विरोधात संघर्ष करतो अँड देन किल इट, आणि मग त्याला मारून टाकतो. मारून टाकताना डायरेक्टली कधी मारत नाही, तर त्याचे खूप प्रकार आहेत. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं. उदाहरणार्थ न्यूट्रलायझेशन, ऑप्सनायझेशन, अग्लुटिनेशन. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं. त्या पद्धतीने खूप प्रकार आहेत, परंतु या पद्धतीनं अँटीजनला पकडून ठेवतो. एड्सचा व्हायरस यांना आपण का बरं होत नाही, तर या ठिकाणी ही बाइंडिंग साइट जी आहे, पकडून ठेवण्याची साइट आहे, तर एड्सचा व्हायरस आपला आकार सारखा बदलतो. त्यामुळे इथं जे बाइंडिंग साइटला घट्ट पकडलं पाहिजे अँटीजन अँटीबॉडी, ते होत नाही आणि तो एड्सचा व्हायरस अँटीबॉडीला लवकर सापडतच नाही. आणि तो एड्सचा व्हायरस अँटीबॉडीवरतीच अटॅक करतो, अँटीबॉडीला मारून टाकतो. आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती नष्ट होते आणि म्हणून आपण जगत नाही. काही कालावधीनंतर का होईना आपण मरतो. त्याचं कारणच ते आहे. असा एड्सचा व्हायरस असतो. आय होप यू अंडरस्टँड टुडे व्हॉट इज अँटीजन, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी as well as diagrammatic representation. Okay, thank you.